श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. आज आपण बघणार आहोत तुमच्या पार्टनरच्या मनामध्ये काय चालू आहे, काय विचार करतात ते, त्यांच्या भावना काय आहेत ते आपण बघूया. ही जनरल कलेक्टिव्ह टाइमलेस रीडिंग आहे. तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये असताल, नो कॉन्टॅक्टमध्ये असताल तरी देखील बघू शकताय. मला इथे असं दिसतंय तुमच्यामध्ये छोटे मोठे वाद झाले असेल आणि तुमचा पार्टनर तुमच्याशी बोलायला तयार नाही आहे. त्यांनी तुम्हाला ब्लॉक केलं असेल किंवा सगळीकडून तुम्हाला ब्लॉक केलं असेल. सोशल मीडियावरून पण मला दिसतंय त्यांना तुमच्याशी बोलायची इच्छा नाही आहे. काही तुमचे वाद हे कशावरून झाले तुमच्या परिस्थितीनुसार घ्या. इथे आता ते ॲटिट्यूडमध्ये दिसत आहे, इगोमध्ये दिसत आहे आणि त्यांना तुमच्याशी बोलायचं नाही आहे. त्यांना असं वाटतं की मी माझ्याकडून सगळ्या गोष्टी तुम्हाला परफेक्ट दिलं आहे, मी कुठेही चुकलेलो नाही आहे. तो किंवा ती कोणीही असू शकते. तुम्ही त्यांची परिस्थिती समजून घेत नाही आहे, त्यांना समजून घेत नाही आहे. त्यांनी आता सध्या जे काही केलं आहे ते कामावर फोकस केला आहे. त्यांच्यावर खूप कर्ज दिसत आहे, घरातली जबाबदारी दिसत आहे, घरून पण त्यांना प्रेशर आहे कामाचा किंवा कुठल्या गोष्टीचा त्यांना प्रेशर दिसतोय. थर्ड पार्टी सिच्युएशन इथं दिसत आहे, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर इथं दिसत आहे, कोणीतरी मॅरिड आहे, एक अनमॅरिड आहे, इथं अशी सिच्युएशन दिसते आणि तुमच्यामध्ये डिस्टन्स दिसत आहे. काही गोष्टी तुम्ही यांच्यापासून लपवल्या असेल तर ते त्यांना अचानक कळाले असेल. तुमचे मेसेज वगैरे यांनी पाहिले असेल, काही फोन वगैरे चेक केला असेल. काही गोष्टी तुमच्या यांना कळालेल्या आहेत, त्याच्यामुळे तुमच्यामध्ये वाद झालेले दिसत आहे. असे स्ट्रॉंग सिच्युएशन मला दिसते आणि ते तुम्हाला युनिवर्स सांगत आहे की तुमच्या पार्टनरची इंट्युशन्स खूप स्ट्रॉंग आहे असं इथं दिसतंय. त्यांना काही पार्टनर मला इथे असं दिसतंय की खूप धार्मिक आहे, महादेवांना स्वामींना खूप मानतात हे असं इथं दिसतंय आणि त्यांना काही गोष्टी हे घडायच्या आधीच समजतात. स्वप्न देखील ह्यांना पडतात असं युनिवर्स इथं सांगत आहे. खूप काही यांनी तुमच्यापासून लपवलं असेल काही गोष्टी, तर ते तुम्हालाही कळाले असेल असं युनिवर्स सांगत आहे. पण आता सध्या जे काही वाद झाले ते तुमच्यावरून झालेले दिसत आहे, तुमच्या चुकीमुळं झालेले दिसत आहे. त्याच्यामुळे ह्यांना तुमच्याशी आता बोलायचं नाही आहे, डिस्टन्स यांनी ठेवलेला आहे. काही गोष्टीची क्लॅरिटी तुमचे पार्टनर तुम्हाला मागत आहे. कन्फ्युजन स्थितीमध्ये मला ठेवू नको, जे काही तुझ्या लाईफमध्ये असेल ते मला सगळं क्लिअर करून सांग. क्लॅरिटी हवी आहे, तुम्हाला देखील क्लॅरिटी हवी आहे आणि त्यांना पण क्लॅरिटी हवी आहे. तर मला इथे असं दिसतंय की वाट ते बघतायत तुमच्या कॉल मेसेजची, तुम्हीही त्यांच्या कॉल मेसेजची वाट बघताय, पण तुमचे पार्टनर झुकायला तयार नाही आहे. खूप प्राईड एनर्जीमध्ये आहेत ते. जे काही करायचं आहे ते तुम्ही स्वतःहून करायचं आहे. त्यांच्यापुढे येऊन त्यांची माफी मागायची आहे आणि जे काही क्लॅरिटी द्यायची ती तुम्ही पूर्ण त्यांना क्लॅरिटी द्यायची आहे असं त्यांचं म्हणणं आहे. क्लेम करा ही पॉझिटिव्ह एनर्जी.